सर्वप्रथम आपल्या सर्वांची मनापासून माफी मागतो. खूप उशीर झाला कार्यक्रमाला. आपला 3 वाजताचा कार्यक्रम होता, आता 4:45 वाजून राहिले. 16व्या शतकात आपल्या कृतीतून वैज्ञानिक दृष्टिकोन महाराष्ट्रभर राबवणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्ञानाची गंगा घरोघरी पोहोचवणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबाजी फुले, सावित्रीबाई फुले, जो समानतेचा अधिकार कुठल्याही धर्माने किंवा धर्मग्रंथाने या भारतीय नागरिकांना दिला नाही, तो समानतेचा अधिकार आपल्या राज्यघटनेतून प्रत्येक भारतीय नागरिकांपर्यंत पोहोचवणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरिसंत गाडगे बाबा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर नितीन चांगुले सर, प्रमुख उपस्थितीमध्ये असलेले आपले आदरणीय ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय ॲडव्होकेट बाबासाहेबजी बोंडे सर, माननीय ॲडव्होकेट भालचंद्रजी पवार सर यांनी मला इथे आमंत्रित केलं. असे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे माननीय प्राध्यापक संतोष आंबेकर सर, या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या मोठ्या भावाप्रमाणे माझ्या पाठीशी उभे राहणारे आमचे डॉक्टर प्रमोद टाले सर, रवींद्रजी साळवे सर आणि किशोर वाघ सर, या ठिकाणी सर्व मान्यवर उपस्थित आहेत. चावरेकर सर इथे उपस्थित आहेत. सर्व समोर बसलेले माझे मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो, आपल्यापैकी इथं उपस्थित असणाऱ्यांमध्ये आवाज बरोबर येतो ना? फिरवत नाही ना? आपल्या इथं उपस्थित असणाऱ्यांपैकी मला असं वाटत नाही की कोणी एखादा व्यक्ती असा असेल की ज्याने आयुष्यात कधीतरी मजबुरी का नाम महात्मा गांधी हे वाक्य वापरलं नसेल. आवाज चांगला येईल. कोणीतरी प्रत्येकाने कधीतरी आपल्या आयुष्यात हे म्हटलेलं आहे की मजबुरी का नाम महात्मा गांधी. एखाद्या भ्याड माणसाबद्दल, डरपोक माणसाबद्दल जर हा शब्द वापरला तर एकदा आपण समजून घेऊ, मजबुरी शब्द. पण जो या जगातला सगळ्यात निर्भय माणूस आहे, जगातला म्हणतो मी, की जो आयुष्यात कधी कुणाला घाबरला नाही, त्या माणसाबद्दल जेव्हा मजबूर शब्द वापरला जातो तेव्हा निश्चित आपल्या मनाला वेदना होतात. त्यांचा एक छोटासा किस्सा सांगतो मी महात्मा गांधींचा, की चंपारण जे आहे बिहारमधलं, त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू होतं. जे निळीचे व्यापारी होते ते इंग्रज व्यापारी होते, त्यांना निलावार म्हणायचे आणि ते जबरदस्ती शेती करायला लावायचे निळीची आपल्या भारतीयांना, आणि त्यांच्याकडून त्यांना वाटेलच्या भावात निळ विकत घ्यायचे, त्यांना निलावार म्हणायचे. त्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महात्मा गांधी चंपारण्यात गेले. हा माणूस कशाला या शेतकऱ्यांच्या बाजूने आला म्हणून ते व्यापारी जे होते ब्रिटिश निलावार ते चिडले. त्याच्यापैकी एक व्यापारी असं बोलला की हा गांधी जर मला कुठेतरी एकटा भेटला ना, त्याच्यासोबत नेहमी कोणी ना कोणी असते, हा जर कुठे एकटा मला भेटला याला मी गोळ्या घालून ठार. आणि हे गांधींच्या कानावर गेलं. गांधी रोज 5:30 वाजता उठायचे. हे महादेवभाई देसाई त्यांचे जे सीए सहाय्यक आहेत त्यांनी लिहून ठेवलेलं आहे किस्सा, की मी त्या दिवशी आश्चर्यचकित झालो म्हणे की रोज सकाळी 5:30 वाजता उठणारा माणूस आज 3:30 वाजता कसा उठला. आणि उठून तयार होऊन आंघोळ करून ते चप्पल घालून बाजूच्या गावात गेले. ज्या व्यक्तीने, ज्या निलावाराने, ज्या ब्रिटिश व्यापाऱ्याने ती शपथ घेतली होती की हा गांधी जर कुठेतरी मला एकटा भेटला तर त्याला गोळा घालून ठार मारेल, त्याच्या घरी गेले. त्याचा दरवाजा वाजवला सकाळी पहाटे आणि तो अतिशय चिडत बाहेर आला. तो जो व्यापारी होता ब्रिटिश, आणि तो चिडून बाहेर आला. कोण आहे, कशासाठी आले तुम्ही? त्यांनी सांगितलं महात्मा गांधींनी की मी मोहनदास करमचंद गांधी आहे आणि मी असं ऐकलं की तुम्ही प्रतिज्ञा केली आहे की हा गांधी जर कुठं मला एकटा भेटला तर त्याला मी गोळ्या घालून ठार मारेल. तर मी काय करू? माझ्यासोबत नेहमी कुणी ना कोणी असते, मला एकटं सोडत नाही ते लोक. तुम्ही काय करा, मी एकटा इथं आलो आहे, कोणालाच माहित नाही, तुम्ही मला गोळ्या घाला, तुमची प्रतिज्ञा पूर्ण करा. हे कोणी भ्याड माणूस करू शकतो? एवढी हिंमत कोणीतरी डरपोक माणूस करू शकतो? म्हणजे असा माणूस ज्याच्यावरती आयुष्यात 6 वेळा जीव घेणे हल्ले झाले. 6 वेळा म्हणजे कागदोपत्री 6 वेळा नोंद झाली. 6 वेळा नोंद झाल्यानंतर सुद्धा, हल्ले झाल्यानंतर सुद्धा तो सुरक्षा व्यवस्था स्वीकारत नाही, तो बॉडीगार्ड ठेवत नाही, सुरक्षा रक्षक ठेवत नाही, असा निर्भय माणूस. आणि आजचे नेते आपल्याला माहिती आहे की शेतकरी आंदोलक एक उड्डाण पुलाच्या त्या बाजून असतात आणि आजचे नेते आपल्या या बाजून असतात, तरी म्हणतात भगवान का शुक्र है मैं जिंदा बच के वापस आ गया. असे आजचे नेते. एवढा निडर माणूस, त्याच्याबद्दल मजबूर शब्द वापरतात. या जगात सगळ्यात जास्त पुस्तकं म्हणजे 1,08,000 पुस्तकं,
8,000 पुस्तकं, या जगात सगळ्यात जास्त पुस्तकं महात्मा गांधींवरती लिहिलेली आहेत. अजूनही लिहिणं सुरूच आहे. या जगातल्या 170 देशांमध्ये महात्मा गांधींचे पुतळे आहेत. 170 देशांमध्ये जगातल्या, सॉरी 82 देशांमध्ये पुतळे आहेत. 170 देशांमध्ये त्यांचे टपाल तिकीट आहेत महात्मा गांधींच्या नावानं. जगातल्या 600 विद्यापीठांमध्ये गांधी आणि गांधी विचार शिकवला जातो. 600 विद्यापीठांमध्ये. मग आता मला सांगा की ज्या लेखकांना म्हणजे 1,08,000 लेखकांना असं वाटतं की या गांधींच्या जीवनातले विविध पैलू आम्ही लिखाणाच्या माध्यमातून, पुस्तकाच्या माध्यमातून या समाजात आणले पाहिजे, ही त्या 1,08,000 लेखकांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी? ज्या 170 देशांना वाटतं की आमच्या देशात टपाल तिकीट गांधींवरती निघाली पाहिजे, ती त्या 170 देशांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी आहे? ज्या 82 देशांना असं वाटतं की आमच्या देशात महात्मा गांधींचा पुतळा असला पाहिजे, त्यापासून लोकांनी प्रेरणा घेतली पाहिजे आमच्या नागरिकांनी, ती त्या 82 देशांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी? जे 600 विद्यापीठांना असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांनी गांधी आणि गांधी विचार शिकला पाहिजे, ती त्या 600 विद्यापीठांची मजबुरी आहे की महात्मा गांधींची मजबुरी? म्हणजे ज्या संघटनेने आयुष्यभर महात्मा गांधींचा द्वेष केला, त्या द्वेषातून महात्मा गांधींची हत्या घडवून आणली, हत्या झाल्यानंतर मिठाई वाटून आनंद साजरा केला, त्या संघटनेला सुद्धा आज प्रातस्मरणात महात्मा गांधींचंच नाव घ्यावं लागतं. ही महात्मा गांधींची मजबुरी आहे की त्या संघटनेची मजबुरी आहे? आपल्या देशातल्या राष्ट्रीय स्तरावरचे नेते आपल्या देशात राहून कोणाचाही उदो करत असतो. बाहेर देशात जाऊन त्यांना मी गांधींच्या आणि बुद्धांच्या देशातून आलो हेच सांगावं लागतं. ही महात्मा गांधींची मजबुरी आहे की या नेत्यांची मजबुरी आहे? आपल्या देशाच्या पंतप्रधानांना पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या अगोदर राजघाटवर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीवर डोकं टेकवावं लागतं. ही महात्मा गांधींची मजबुरी आहे की पंतप्रधानांची मजबुरी? मजबूर कोण आहे? गांधींनी कोणाला बंदूक लावली, कोणाला जबरदस्ती केली आहे? माझ्यावरती पुस्तकं लिहा, माझे पुतळे उभे करा, माझ्यावरती टपाल तिकीट काढा, माझा अभ्यासक्रम शिकवा, कोणाला बंदूक लावली गांधींनी? आजही आपल्याला गांधी गेल्यानंतर इतक्या वर्षांनी आपल्याला महात्मा गांधींवरती आजही व्याख्यान आयोजित करावं लागतात. महात्मा गांधींचा विचार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचवा वाटतो. ही आपली मजबुरी आहे, गांधींची नाही. गांधीने कोणाला जबरदस्तीने केली आहे? आणि मग या गांधींना पद्धतशीरपणे बदनाम करायचं, त्यासाठी काय केले? नियोजनबद्ध प्लॅनिंग केलं, नियोजन केले की एका समाजाला गांधींपासून तोडायचं. मग काय करायचं? मग आंबेडकरी समाज जो आहे त्यांना गांधींपासून तोडायचा आहे. मग सांगायचं की महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात शत्रुत्व होते, हे जाणे दुश्मन होते दोघं एकमेकांचे, म्हणजे आंबेडकरी समाज दूर झाला. मग युवकांमध्ये नाराजी झाली पाहिजे, युवक दूर गेला पाहिजे गांधीपासून, म्हणून सांगायचं की भगतसिंगांची फाशी थांबवण्यासाठी महात्मा गांधींनी काहीच केलं नाही. त्यानंतर ब्राह्मण समाजात गैरसमज पसरला पाहिजे, गांधींबद्दल नाराजी निर्माण झाली पाहिजे, म्हणून काय सांगायचं? महात्मा गांधी मेले नसते तर ब्राह्मणांची घरं जळाली नसती. असं नियोजन केलं एक 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 टप्प्यात. आता आपण एक एक मुद्दा घेऊ त्याच्यातला. सगळ्यात पहिले आपण जो सगळ्यात जास्त